मी विलास कोरडे, राहणार हिवरा कोरडे, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा कोल्हापूर. तर शेतकरी मित्रांनो, एक मी तुम्हाला उपयुक्त अशी माहिती सांगतो आहोत की आपण दरवर्षी पाहतो आहोत की आपल्याला बियाण्याचा जो खर्च आहे भरपूर येत राहतो आणि तो जो खर्च आल्यामुळे आपल्याला उत्पन्न किती झालं तरी आपल्या खर्चामध्ये बजेट बसत नाही आणि आपण मार्केटमधून ज्या बॅगा विकत आणतो त्याच्या किमती परंतु त्या तरी आपल्याच असतात आणि हे पाहण्याकरता आपल्याला फक्त थोडा प्रयत्न करावा लागतो. आणि तो प्रयत्न म्हणजे कसा, माझ्याकडे आता 2 प्रकारची मी ते तुम्हाला सध्या घेतलेले दाखवतो. एक हा पद्धतचा आहे, या पोत्यावर पाणी टाकून आपण 100 बियाच्या 10-10च्या लाईनी लावून असे गुंडाळून घ्यायच्या ओल्या गोंडपाटमध्ये आणि ते बांधून घ्यायचं. ते बांधल्यानंतर तो याला एकदम अंधाऱ्या खोलीमध्ये जर ठेवलं तर आपल्याला रिझल्ट चांगला मिळू शकतो आणि उजेडात जर ठेवलं तरी भरपूर आपल्याला ते दिसेल, परंतु आपल्याला परफेक्ट रिझल्ट आणि तो जर घ्यायचा असेल तर याला अंधारात ठेवणे फारही उपयोगाचं राहील. आणि 4थ्या दिवशी खोलून पाहायचं, आपल्याला त्याची टक्केवारी स्वतःहून समजेल. आधी करत असताना बियाणं चाळणी करायची, आधीचं वेगळं घ्यायचं रिझल्ट, त्यानंतर चाळणी करून पुन्हा घ्यायचा आणि कदाचित आपल्याकडून ते झालं नाही आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला आता काय करायचं, आता 4-5 दिवसात आपलं पेरणीचे दिवस झाले तो अशा वेळी एक प्रकारचा हा एक दुसरा प्रयोग आहे. एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये थोडं पाणी आपलं कमी करून 100 दाणे त्यामध्ये टाकून द्यायचे. टाकल्यानंतर 5 मिनिट आपण तिथे थांबून जायचं. थांबल्यानंतर काय होईल, जे काही कुचट दाणे असतात, हलके दाणे असतात, ते पाण्यावर तरंगायला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे बियाणं हे पाणी पित असतं. पाणी पिल्यामुळे त्याचा ते दाणा असा ठस भरल्यासारखा दिसेल, तो उपयुक्त आहे असं समजावा. जो दाणा चिरमुटल्यासारखा होईल, त्याला वड्या पडतात, तो दाणा उपयोगाचा नाही असं आपण समजावं. म्हणजे त्यातूनही सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतो, परंतु हा 2-4 दिवस आधी जर हा करून घेतला तर यामध्ये आपल्याला 100% रिझल्ट मिळतात. आणि शेतकऱ्याचं जे बियाणं आपण महागीचं बाजारामधून आणतो ते बियाणं आपल्याला आपल्याच घरी स्वतःच्या पैशानं, कमी पैशानं, कमी लागवडमध्ये मिळतं आणि 100% गॅरंटीचं असतं. हे आपलं महत्त्वाचं आहे. आपलंच बियाणं, आपलीच मेहनत जास्त लागत नाही आणि असं मला प्रत्येक शेतकरी बंधूंनी असं करावं असं माझी इच्छा आहे आणि आपण कराल. धन्यवाद.